नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। आता इथं खाली काही स्थानिक पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी आहेत, रिपब्लिकन विकास आघाडी आहेत, मनसेचे काही पदाधिकारी आहेत। त्या कालच्या घटनाक्रमानुसार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काय सांगशाल तुम्ही, काय झालं काल? बाकीच्या बोलू ना, पहिलं कोण आहे? मी स्वतः रिपब्लिकन विकास आघाडी पक्ष अध्यक्ष, रिपब्लिकन विकास महिला आघाडी अध्यक्ष ज्योतिताई रायगावकर व मी अनेक वर्षापासून इथे स्थानिक नागरिक आहे। इथेच माझं सर्व शिक्षण झालेलं आहे। इथे सर्व नागरिकांना मी परिचित आहे। इथे मुंबई महानगरपालिकेच्या 2दा मी निवडणुकासुद्धा लढल्या आहेत, माझ्या मिसेसनीसुद्धा लढलेला आहे। हा अतिशय गुणास्पद आणि अतिशय चीड येणारा प्रसंग आहे। असा प्रसंग कोणाच्याही आयुष्याला कधी येऊ नये। माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांचा विशेष निधी करून या वसाहतीसाठी सिमेंट कॉन्क्रीटचा मस्जिदपासून ते शेवटपर्यंत रोड, लाईटचे पेवरब्लॉकचे खांब, या ज्या दुर्घटनाग्रस्त आता ज्या जागा दिसतात तिथे सगळं गार्डन, असा सगळा सुखसुविधापूरक त्यांनी कार्य केलं होतं। त्यासाठी सर्व आम्ही दीपकजी भोसले, अशोकजी बचावे, अविनाश कदम आहे, ज्योती रायगावकर, सुमित आणि आमचे नेते परमेश्वर कदम विभाग प्रमुख यांच्या आधिपत्याखाली आम्ही मुख्यमंत्री, महानगरपालिका, वार्ड ऑफिसर, कलेक्टर यांच्या पाठी लागून इथे फंड येत होता। सर्व काही व्यवस्थित होत होतं, सर्व काही कामं व्यवस्थित होत होतं। पण काही लोकांनी नाहक त्यांना त्रास देऊन या विभागाचा ज्यांना स्वारस्यच नाही पाहिजेल आहे, विभागातले वंचित समाज असो, दलित असो, भटक्या असो, महिला असो, खितपत असाच पडला पाहिजेल आहे, असं काही लोकांचं स्वप्न आहे। काही लोक बोलतात की आमची सोसायटी आहे, आम्ही अध्यक्ष, आम्ही आमकाय ढमकाय असं बोलून अधिकाऱ्यांना इथून पलायन करायला लावलं। जी काल घटना घडली त्या घटनेबद्दल आपण काय सांगू शकतो? त्याच घटनेबद्दल मी सांगतोय, जर शासन दरबारी हा प्रश्न याला तडीस आलं होतं, शासन हे सर्व काही करत होतं, जर शासनाच्या माध्यमातून इथे कामे करून नाही दिली तर ही घटना घडली नसती, सर्व काही सुजलाम सुफलाम झालं असतं। इथे याच्या अगोदर जानवर, कुत्रासुद्धा मेलं होतं, त्यावेळेसही हल्लाबोल झाला, त्यावेळेस पण पोलिसांच्या कंप्लेंटी झाल्या आणि त्यावेळेस पण मग ते प्रकरण दाबण्यात आलं। इथं जे शांतीसागर पोलीस सोसायटीचे अध्यक्ष महोदय आहेत ते अधिकाऱ्यांना सांगतात की इथं यायचं नाही, इथल्या लोकांना काही बघायचं नाही, इथलं सगळं आम्ही बघतोय। लाईट मीटरसाठी पण किती लोक वंचित आहेत, लाईट मीटरसाठी लोकांना NOC देत नाहीत। घराचे रिपेअरिंग करत असले तरी त्यांचे लोक येऊन त्यांना दमदाटी करतात, ऑफिसमध्ये या, आम्ही तुम्हाला सांगितलं काय, कोणी सांगितलं? लेबर मिस्त्रीला पळून लावतात। इथं शैक्षणिक संस्थाचं कोणी काम करत असलं, NGOचं काम करत असलं तरी त्यांना दुरापती केली जाते। मी स्वतः एक शैक्षणिक संस्था चालवतो। माझ्या शैक्षणिक संस्था जेव्हा मी नूतनीकरण करत होतो, प्रकाशित शिक्षण संस्था म्हणून माझी प्री प्रायमरी आणि कोचिंग क्लासचे रूम चालतात। आमच्या रूमचं रिपेअरिंग आम्ही क्लासरूमचं काढलं होतं, तेव्हा आम्हाला या अध्यक्ष महोदयांनी भरपूर त्रास दिला। आमच्या सगळ्या परिवाराला एवढा त्रास दिला की आमच्या लेबर मिस्त्रीला पळवून लावलं, कंप्लेंटी केला, तरी बाबासाहेबांनी कालची जी घटना घडलेली आहे, ज्या टाकीमध्ये तो मुलगा पडला, ही टाकी कोणाची? BMCची आहे का पोलीस दक्षताची? ही शांतीसागर पोलीस सोसायटी बोलते की आमची टाकी आहे, पण ह्या टाकीवरती पहिला अधिकार म्हाडाचा आहे, पण तो म्हाडाचा अधिकार ह्या लोकांनी काढून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आता शांतीसागर सोसायटी, त्यांची कमिटी, त्यांचा अध्यक्ष बोलतो की आमची टाकी आहे आणि आमचं हे सगळं आहे। ज्यावेळेस इथे प्रशासन, म्युन्सिपाल्टी, कलेक्टरचे लोक कामं करायला आलेत, सुशोभीकरण करायला आले, तेव्हा हे कमिटी आणि यांचे अध्यक्ष महोदय यांनी काम करायला दिलं नाही आहे। हे आमची अतिशय मोठी खंत आहे। हे काम करायला दिलं असतं तर अशी दुर्घटना घडली नसती। शांतीसागरची टाकी म्हणतायत, तुमचं काय म्हणणं आहे? शांतीसागरची जर टाकी आहे तर त्यांच्यावरती काय गुन्हा दाखल झाला आहे का? बघा, सर्वप्रथम तर ह्या टाकीबद्दल माझे मित्र चंदन निकालजे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं होतं की ही टाकी अशा पडलेल्या अवस्थेमध्ये आहे, जसे मिलिंद भाऊ म्हणाले की या ठिकाणी एक श्वानसुद्धा मेलं होतं, त्यावेळेला सुद्धा मोठा धुमाकूळ झाला होता। तर मग जर समजा ह्या दोघांनीही पाठपुरावा घेतला होता आणि याआधी देखील अशी घटना घडली होती, तर मुळात हा असा प्रश्न आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी BMCला आदेश दिल्याच्या नंतरसुद्धा ही अशी परिस्थिती का? या ठिकाणी एक नाहक जीव गेलेला आहे। 8 वर्षाचा मुलगा, इयत्ता 2रीमध्ये शिकणारा मुलगा। त्या दिवशी काही लोक अशी सांगतात
की या ठिकाणी काही मोटर बसवलेल्या होत्या, त्या मोटर काढण्यात आल्या, त्यामुळे तिथे होल तयार झाला आणि तो जो कोणी मुलगा होता त्या मुलाच्या मागे इकडे काहीतरी एक पिसाळलेला कुत्रा लागला आणि तो स्वतःला वाचवण्यासाठी वर पळाला आणि तो त्या खड्ड्यात गेला, अशी मला ऐकीव माहिती मिळाली. बरं, त्या टाकीमध्ये जो पाईप होता तो पाईप कोणी चोरला की त्या दक्षता पोलीस विभागाने विकलेलं आहे भंगार? आता त्याची शहानिशा करायला पाहिजे, कारण असा कोणी चोरला किंवा जे ते काही राईट्स ते विकण्याचे त्यांना आहेत की नाही, किंवा ते विकण्यात आलेत का, ही अजून अद्याप माहिती ही पोलिसांनी मिळवलेली आहे की नाही मला माहिती नाही, पण ह्याची माहिती आम्ही पोलिसांकडून घेणार आहोत. आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे की पोलिसांशी मी ज्या वेळेला चर्चा केली, इकडे दक्षता पोलीस सोसायटी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की म्हाडाने लेटर दिलं होतं की या ठिकाणी पत्रे लावायचे. मग ते पत्रे का नाही लावण्यात आले? जर म्हाडाने जर पत्रे लावायचं ठरवलं होतं तर ते पत्रे का नव्हते लावण्यात आले? आता जसं मिलिंद भाऊ रायगावकर म्हणाले, एकनाथ शिंदे साहेबांनी पण फंड दिला होता. मग जर एवढं सगळं झालं होतं, मग हे एक जीव जाण्याची वाट बघत होते का? आज एक हातगाडी कामगाराचा मुलगा या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे. ही टाकी किती दिवसापासून पडीत आहे? काही उपयोगी होते पाणी प्यायच्या? ॲक्च्युली ही टाकी मला असं समजलं 9-10 वर्षापासून ही पडीक आहे. या ठिकाणी त्याचा उपयोग काय होत नाही, परंतु या ठिकाणी कचऱ्याचा खचच्या खच पडलेला असतो. ही BMCची टाकी नाही आहे? BMCची असं नाही म्हणता येणार. ही टाकी म्हाडाच्या अंतर्गत येते, ही प्रायव्हेट लँड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. रिपब्लिकन विकास महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत ज्योतिताई रायगावकर. ह्या लास्ट टाईमला पण आमच्या इथं बिल्डिंगमध्ये हेच झाले होते. त्याचं पण कारण तोच आहे, शिंगाडे. ह्यांना आम्ही बोललो होतो की हे सगळं जे कामं करताय तुम्ही हे बंद करा, कारण की तुमची लायकी नाही आहे. जे पदावर तुम्ही बसलात ना, तुमची ती लायकी नाही आहे. तुम्हाला जे काम करायला पाहिजे होतं ते तुम्ही कधी केलेलं नाही आहे. फक्त काय इथं काय झालं तर तुम्ही डायरेक्ट गावाला पळणार, इथं काय झालं की गावाला पळणार. आता पण त्यांचं हेच होतं. आमच्या बिल्डिंगला आग लागली होती तेव्हा पण ते इथं नव्हते, गावाला पळून गेले होते. एकदा पण त्यांनी येऊन पाहिलेलं नाही आहे की कोण कसं आहे, कोणाला काय झालं आहे. तेव्हा पण चंदन आमचे त्यांनी चंदन निकाल जे आले होते सगळं त्यांनी देखरेख केलं, आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला. तेव्हा पण त्यांच्याच ह्याच्यानी आम्हाला ते लाईट भेटली. 1.5 महिना आमच्या बिल्डिंगला लाईट नव्हती, तेव्हा एकदाही त्यांनी येऊन पाहिलेलं नाही आहे. तर या वेळेत तर त्याला सोडणारच नाही आहे आम्ही. शिंगाडे हा कोण आहे? शिंगाडे माहीत नाही ते कोण आहे. आम्हाला तर तो गिनतीमध्येच नाही आहे. कशाच्या त्याच्या अंडरमध्ये कसं काय येतं? कोणती पोलीस दक्षता वसाहत त्याच्या अंडर आहे? तो अध्यक्ष आहे, ही पाणी टाकी त्यांच्या अंडर का आहे? हां, तो अध्यक्ष आहे पण त्याची लायकी नाही आहे, माझं स्पष्ट म्हणणं आहे. हे मी लास्ट टाईमच करायला पाहिजे होतं, आम्ही केलं पण आहे. पण आत्ता तो यावेळी भेटला तर त्याला सोडणार नाही. आम्ही पूर्ण महिला आघाडी त्याचा बरोबर करणार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बादशाह साहेब आहेत, हे काही 2 शब्द बोलत आहेत की त्या घटनेवरती काय त्यांचं म्हणणं आहे आणि कशी कारवाई झाली पाहिजे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. या ठिकाणी ज्या ट्रान्झिट काममध्ये जे पोलीस वसाहत आहे त्यांच्या या टाकीमध्ये जो सचिन वर्मा यांचा मृत्यू झालेला आहे. आणि यासाठी आम्ही सर्व आंबेडकर चळवळीतले सर्व नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. जर या ठिकाणी जर न्याय नाही मिळाला तर आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, हेच आपणास या ठिकाणी मी सांगत आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.